सगळे लोक येतात, सगळे येतात का नाही वारीला? 3 प्रकारचे लोक वारीला येतात. 3 प्रकारचे कोणते कोणते? हौशे, नवशे. जमलं काय? हौशे कळालं, नवशे कळालं, गौशे माहिती कोण आहे तुम्हाला? हौशे म्हणजे हौसाने येणारे, हौसाने वारी करणारे. नवशे म्हणजे नवसामुळं वारी करणारे. आणि गौशे म्हणजे बिस्किट गोळा करणारे. करतात का नाही? काय काय लोक बिस्किट गोळा करण्यासाठी देतात महाराज. येताना रिकामी पोती आणते पण जाताना बिस्किटानेच भरून येते. आमची दिंडी असते, आमच्या दिंडीतली एक म्हातारी माऊली काय झालं की रांगेला घुसायची. कशाची रांग असली तरी घुसत होती. ती बघतच नव्हती रांग कशाची काय. एक दिवस म्हातारी घुसली वर रांगेमध्ये आणि मग मला 3 तास रांगेत उन्हात उभा. येताना रिकामी हाताने चालली. तिने काहीच आणलं नाही. मी म्हणलं आजी तुम्ही तर काहीच आणलं नाही, रांग कशाची होती? ते म्हटले जाऊ दे महाराज तुम्हाला काय करायचंय. अहो म्हणलं सांगा पण 3 तास रांगेत होता तुम्ही, 3 तास आणि तुम्ही रिकाम्या हाताने आणला, सांगा रांग कशाची होती? ते म्हटले जाऊ द्या महाराज. नाही नाही म्हटलं सांगा. ते म्हटले माझ्या रांग ना फुकट दाड्या करून देणार. याला वारी म्हणतात आहे का ना. कुठं लागलं की कुठेच नंबरला. आणि मग सुनबाई वारीला निघाली. 5 वर्षाचा माझ्या बाळ्याबरोबर घेतला. हा आषाढी पंढरपूरचा सगळा सोहळा झाला आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळ्या दिंड्या एकत्रित झाल्या. आता त्या दिंड्या माहिती तुम्हाला किती गर्दी असते. नजर चुकली तर माणूस उकत नाही. पाऊस पडा गोंगता असला तर कुठला माणूस कुठे आणि कोण कुठे कळतं का वारीमध्ये? नाही ना. आणि मग महाराज सोनबाई पहिलीच वेळेस गेलेली हे सोहळा पाहिला. ती म्हटली बाळ्या कुठं हुकचीन चुकचीन, मी आता जाते चंद्रभागेतील डुबकी घेऊन येते. हिने ती बिस्किटाचं गटुडं बाळ्यापाशी ठेवलं. हिने इकडं चंद्रभागेत डुबकी घेतली आणि इकडं बाळ्या हुकला. चंद्रभागेतून बाहेर आली, बाळ्या नाही गटुडं नाही. बाळ्या जोरात रडू लागली. आता ती कशी रडत होती मी 15 दिवस प्रॅक्टिस केली होती पण माझा आवाज वाचलाय. ती म्हणू लागली काय सांगू बाई हे बोलतंय होताना आता काय तोड दाखवू. म्हणत होती ना सासूबाई मलाच कळालं नाही, मीच वेडी आहे, मीच मूर्ख आहे. आता तिला बाळ्या दिसत नव्हता, आता तिला सासूबाई दिसत होती. आता तिला सासूबाई दिसत नव्हती. मग सासूबाईच्या हातातली फुकणी. मीच वेडी आहे, मीच मूर्ख आहे, मलाच कळालं नाही. तेवढ्यात आमच्या तिकडून एक वारकरी बाबा आले. हो 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 अहो काय रडता? काय सांगू वारकरी बाबा हे बोलतंय पताना. वारकरी बाबा म्हणले तुमचा मुलगा का? हो वारकरी बाबा माझा मुलगा. वारकरी बाबा म्हणले कुरवड्या केसाचा का? अहो तोच माझा मुलगा. वारकरी बाबा म्हणले लाल कलरचा शर्ट का? अहो तोच. वारकरी बाबा म्हणले हात पॅन्ट दिसला का? अहो तोच. वारकरी बाबा जेव्हा मुलाचं वर्णन करत होते ती कशी ऐकत होती बरं? सगळ्या शरीराचा प्राण कुठं आणला होता? कानामध्ये. जसं चुकलेल्या मुलाचं वर्णन आई ऐकते ना. जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात चुकल्या पुत्राची वार्ता शुभ ऐके जीवी माता तैसे लागो माझे मन. तेव्हा तसं माझं मन तुझ्या कथेमध्ये लागू दे. याला म्हणायचं करूयाची कथा. पण त्यांना पाठाय विठ्ठल कुठं भजन. तर ऐका मग तशी ऐकावी कथा. पहिलं साधन सांगितलं कथा आणि दुसरं साधन काय सांगितलं? नामाचा गजर. करू याची कथा नामाचा गजर. नामस्मरण नाही, नामाचा गजर करू बरं का. गजर नामाचा करतो वेगळं आणि गुपचूप नामस्मरण करणं. 4 चौकामध्ये जे आपण गजर करतो त्याला म्हणायचं नामाचा गजर. आम्ही त्याचा गजर करू. ऐका विश्वातलं सगळ्यात मोठं साधन जर काय असेल ते तुम्ही तुमचं बघा. म्हणजे त्यांना सांगितलं मी तुम्हाला नाही. याला लावून द्या. विठाला विश्वातलं सगळ्यात मोठं जर साधन काय असेल तर ते नामस्मरण. नामस्मरणासारखं मोठं साधन विश्वामध्ये काही नाही. म्हणून नामस्मरण करावं. तुमच्या प्रसन्न महाराजांनी खूप सुंदर कीर्तन केलं. महाराज नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. पापे अनंत कोटी गेली त्याची कोट्यावधी जन्माचं पुण्य आणि कोडी म्हणजे कोड हे सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरण मुक्त होता. म्हणून नामस्मरण करावं. आणि नामस्मरण साधं सोपं आहे म्हणून नामस्मरण करावं. किती नामस्मरण साधं सोपं आहे महाराज? तू का म्हणे Oh
सर्वापेक्षा सोपं साधन नामस्मरण आहे. मग दुसरे साधन आहेत का? आहेत ना मार्ग. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. हे सगळे साधन कठीण आहेत. मौली वर्णन करतात योगियाच्या वाटा ते निघाले का सोबता दया दुःखाताची वाटा भागा आला पाये पातळ वाटे चणे जे गोतरिया पडती खाणे पोट भरणीची प्राणीशुद्धी म्हणून आपानाची कवडा लावणे आसन मुद्र सोहा मूळ बंधनाचा हुडा 50ला आशेचे लाग तोडले आई धड्याच्या कडे झालेले 12 वाजल्याचे वर्णन कशाचं? योगाचं. योग साधन कठीण आहे, ज्ञान साधन कठीण आहे, कर्म साधन कठीण आहे. मग सोपं काय? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. पण ऐका सोपं आहे पण घेतो कोण? शहाणा तो धनी. मूर्ख माणूस नाही, शहाणे माणसं तिचं नामस्मरण करत असतात. मूर्ख माणसाच्या मुखाला देवाचं नाव येत नाही. आणि ऐका 2 माणसाच्या मुखाला देवाचं नाव येत नाही. किती? 2. कोणते कोणते? पहिला माणूस माऊलीने हरिपाठात सांगितला आणि दुसरा माणूस नाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये सांगितलं. दोन्ही माणसाचं वर्णन 2 हरिपाठामध्ये. 2 माणसं कधी देवाचं नाव घेत नाही. पहिला माणूस नाना कोणता? पापी माणूस देवाचं नामस्मरण करीत नाही. कोणता माणूस? नामादेवी नामाला विनमुख झाला तो नर कसा आहे? बोला की पापी माणसाच्या मुखात तुम्ही किती पाप्याला राम राम म्हणा, तो राम राम म्हणतच नाही. तुम्हाला खोटं वाटतं का? ऐका बरं का, माऊली खरंच सांगतो. आमच्या गावात एक म्हातारी होती म्हणजे आता ती मिली म्हणून तर सांगायचो, नाही तर माझी काही हिंमतीचं इकडं सांगायला. एवढी तापड म्हातारी होती. महाराज 80 वर्ष जीवन जगली बाबा. किती? 80 वर्षे. पण 80 वर्षामध्ये एकदा सुद्धा राम राम म्हटले नाही. तुम्ही म्हणता तिकडच्या म्हातारीचं कशाला सांगता? इथं बऱ्याच म्हाताऱ्यात अजून राम राम म्हणत नाही. पण आमच्या म्हातारीचा जरा विशेष आहे. विशेष नाही इकडं तिकडं बघू नका बाबा. ऐका इकडं तिकडं बघू नका. मला उगं राहिले अजून माऊली. आणि आमच्या म्हातारीचं एवढं विशेष आहे, त्या म्हातारीला होते 2 पोर. एकाचं नाव राम आणि एकाचं नाव श्याम. नाव कशाचं? राक्षसाचे का देवाचे? देवाचे. रामश्याम कोणाचे नाव आहे? देवाचे. ह्याच्या पुढे सांगतो एक सुंदर मृदंग वादक आणि सुंदर गायक. पण म्हातारी एवढी पापी, जर पोराला त्यांच्या ओरिजिनल नावाने हाका मारली रामन श्याम म्हटलं तर देवाचं नाव मुखाला येईल. म्हणून म्हातारी 2 नावं ठेवली. एकाला म्हणायची बाळ्या आणि एकाला म्हणायची पिंडिया. बघा म्हातारी माझ्याकडे आले, म्हणले महाराज आम्ही आयुष्यभर पारमार्थ केला, पण एकदा म्हातारीच्या मुखातून राम राम नाव आलं, आमचा पारमार्थ सफळ झाला. मी म्हणलं मग काही करा म्हटले, पण एकदा म्हातारीच्या मुखातून राम राम आलं
केलं पाहिजे. मी म्हणलं बरं. म्हणलं आपल्या गावामध्ये भंडारा असतोय महिन्याला, आमच्या गावात असतो बरं पौर्णिमेला. आणि मग म्हणलं हो तुम्ही काय करा पुढच्या पौर्णिमेचा भंडारा तुम्ही घ्या. म्हणजे घेतो. आणि मग मी म्हणलं हे बघा पंगत दारात ठेवायची नाही, पंगत मंदिराकडे ठेवायची नाही, पंगत घरात ठेवायची. मी म्हणून ती म्हणजे घरात का म्हणून तुम्ही ऐका म्हणलं मला माहिती म्हातारी दारात बसलेली असते. हे भला मोठा त्यांचा वाटा दहा गुंठ्यात. मी म्हणलं सगळ्यांना सांगितलं घरात जेवायला जाताना म्हातारीला दारात राम राम घालायचा. तुमच्या इकडे राम राम म्हणल्यावर समोरच्या माणसं काय म्हणतात झोपल्या काय तुम्ही मुक्या नाहीत ना काय म्हणतात. मग समजा मी तुम्हाला आता राम राम घातला राम 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 म्हणतात का नाही. मग म्हातारीला राम राम घातला म्हातारी काय म्हणेल राम राम. म्हातारीच्या मुखातून राम राम येईल का नाही. त्यांना लगेच आयडिया पटली मावली लगेच भांडारा घातला बघा. हे पौर्णिमेला आम्ही सगळे वारकरी मला वाटलं प्रथम होता का आम्ही सगळे तुम्ही होतात ना आम्ही सगळे जेवायला निघलो ऐकलं बरं का. आणि म्हातारी दारात अशी काठी घेऊन बसलेली. मी म्हणलो आजी वारकऱ्यांनी पंगत दिली. आजी दोन पोरं ते मदन वाजवते बाई करतोय वारकऱ्याला पंगत दिली भांडारा दिलाय. आजी द्या हरी आजी राम राम. म्हातारी म्हणायची वेलकम वेलकम वेलकम. म्हातारी वेलकम वेलकम म्हटली पण राम राम म्हटली. जेवण झाले पोरं म्हणले मा गुलाबजामुन वायात गेले बा. मी म्हणलं खाऊ द्या वाया काही जात नाही खाऊ द्या अगोदर. पोटभर जेवण केले म्हातारी दारात काठी घेऊन. मी म्हणलं आजी लय पोरांनी छान पंगत दिली आज येतो बरं का. आजी द्या हरी आता जाताना राम राम घालव ना. आजी द्या हरी आजी राम राम. म्हातारी म्हणायची बाय बाय टाटा बाय बाय. आणि मग मला ती म्हातारी मेली. आणि तिच्यावर श्राद्धाचं कीर्तन माझ्याकडे. मी कीर्तनाचा रामकृष्ण हरी चालू केला लाईटच गेली. याला म्हणायचं तो नर पापिया वाटत का बोलणं तो नर पापी. त्याचं मेल्याच्या नंतर तरी भजन केलं तरी लाईट जाते. तो नर पापी महाराज. मग पापी माणसाच्या मुखाला देवाचं नाव येत नाही म्हणून नामस्मरण करावं. मी किती माणसं सांगितले होते तुम्हाला दोन दोन कोणचे पापी आणि रामश्याम लक्षात ठेवले ते नाही. पापी माणसाच्या मुखाला देवाचं नाव येत नाही. दुसरं मूर्ख माणसाच्या मुखाला देवाचं नाव येत नाही. पहिला माणूस माऊलीने हरिपाठामध्ये सांगितला आणि दुसरा माणूस कोणी सांगितला नाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये सांगितला. कोण दुसरा माणूस आहे मूर्ख. हरी नये मुखाशी आले हरी नये मुखाशी आले तुझ्या मुखाला हरीचं नाव येत नाही. हरी नये मुखाशी हरे ऐक ऐक. आता पाच मूर्ख किती झोपले काय नाही ना. पाच मूर्ख मेन आणि सहावा मूर्ख हा. पाच मूर्खाच्या याद्या सांगितल्या कोणते ऐका बरं का. शास्त्र आपण सांगतो मूर्खाचे पंचचिन्हानी किती लक्षण आहेत पाच. मूर्खाचे पंचचिन्हानी गौरव दुर्वचन तथा क्रोधस्य दुर्वादस्य परवाक्येश्वर नादारा. पाच जण मूर्ख सांगितले. पहिला मूर्ख कोण सांगितला गौरव. स्वतःचा मोठेपणा स्वतः करतो त्याला काय म्हणायचं मी मोठा माझ्याशिवाय होत नाही असा म्हणत असेल तर तू कोणी समजायचं मूर्ख. आणि आपला मोठेपणा सिद्ध केलेला आहे. आपण मोठे नाही. काय माणसाने माणसं रोजाला लावले मला मोठं म्हणा आहेत महाराजाचे मला मोठ 4-5 माणसं बरोबर ठेवायचे का मला मोठं म्हणा. आता माझं कीर्तन होतं एका जिल्ह्यामध्ये आणि ते तालुक्याचं गाव लागलं. आता तुम्हाला जिल्हा सांगणार नाही तालुका सांगणार नाही लगेच तुमच्या नेता लक्षात येतो. सध्या निवडणूक झाली त्याच्यामुळे अंदाजे सांगतो. तालुक्याचं गाव लागलं आणि त्या तालुक्याच्या साहेबाचा वाढदिवस होता. आता लक्ष देऊन ऐका बरं का. हे बॅनर लावले तालुका होते साहेबांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नाना आम्ही तिथून चालू होतो जरा कीर्तनाला वेळ होता आणि म्हणलं नाना गाडी सावकार आपण बॅनर मापू किती. एकाच्या कडीपासून तिकडच्या कडीपासून बॅनर मापले तर 100 बॅनर पडले. किती 100. मी म्हणलं ज्या अर्थी 100 बॅनर लावले त्या अर्थी नेता मोठा असला पाहिजे.
चला आपण आलो तर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. साहेबाच्या घरी गेलो, म्हणलं साहेब जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब म्हटलं महाराज बिडवून एवढ्या लांब खाली बिदर गेलो आणि मग साहेबांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. साहेब म्हणजे एवढ्या लांब हाव म्हणलं तुमचे बॅनर तेवढेच म्हणजे समाजाचं तेवढं माझ्यावर प्रेम आहे, मी तेवढी समाजाची सेवा केली. अहो म्हणलं पण एवढे बॅनर असतात का? नाही ना, मी तेवढं कार्यच केलंय. अहो म्हणलं साहेब पण 100 बॅनर असतात का? महाराज तुम्ही किती म्हणलात? मी म्हणलं माझ्या डोळ्याने मापले 100 बॅनर. ते म्हणजे मी 150 बॅनरचे पैसे दिले 100 याला म्हणायचं मोठेपणा आपण स्वतः सिद्ध केलेला. आपण कोण आहे बोला ना? मूर्ख. हा झाला पहिला मूर्ख. 5 मूर्ख पाहिजे ना आपल्याला. मूर्ख ते पंचचिन्हाने गौरव. पहिला गौरव. दुर्वचन जो कधीच नीट बोलत नाही, कधी बोलला तरी व्याकरणच बोलणार, काही बोलला तरी माऊली म्हणतात माऊलीची भाषा मंगळच बोलणार. त्याला कोण म्हणायचा? कोणी काही काय माणूस नीटच बोलत नाही. एका गावामध्ये मूर्ख होता, तो काही बोलला की काहीच नीट होत नव्हतं. तो बोलला की लग्न मोडायचा, तो बोलला की सत्ता मोडायचा, तो बोलला काही बोलतो. गावाकडे मी बंदी केली आणि त्याला केदारनाथचं तिकीट काढून दिलं. म्हणजे 4 महिने तिकडच राहाय आणि तिकडच चातुर्मास कर. आका उन्हाळा तिकडं राहतो, गावाचे लग्न उरकून घेतो. असा मूर्ख बोला की आणि नियम त्याच्या घरातलं लग्न जमलं. जो गेलता ना मूर्ख होता ना, घरातले म्हणजे बरं झालं गावकडे तिकीट काढून त्याला दिलं. हे थाटामाटामध्ये लग्न करून म्हणजे आता तो इथं नाही, हे भला मोठा मंडप दिला आणि नियमचा हळदीच्या दिवशी हाती कोणी इकडे टाकला. घरातल्या म्हणजे हे बघ तिकीट काढून दिलतो, आला कशाला? ते म्हणला का माझी का किंमतच नाही का? ते म्हणले आला ना बाबा, तुझ्या पाया पडतो, आता तो बोलायचं. ते म्हणला काही झालं तरी बोलायचं नाही का? ते म्हणले काही झालं तरी तो बोलायचं. ते म्हणला उद्या लग्नात मंडप पेटला तरी बोलायचंच नाही का? बघा बोलला पण कसा बोलला. आता